शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 98वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतोय। त्यापैकीच एक महत्त्वाची आणि नेहमी लक्षात राहील अशी अविस्मरणीय आठवण ती म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या छत्रपती संभाजीनगरमधील हे सांस्कृतिक क्रीडा मैदान। याच मैदानावरती बाळासाहेब ठाकरे यांनी 88 साली एक सभा घेतली होती आणि या सभेमध्ये या शहराचं नाव संभाजीनगर असायला पाहिजे असं जाहीर केलं होतं आणि सर्व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एकच कौतुकाचा वर्षाव झाला। यानंतर सर्व शिवसैनिकांनी आणि मोठ्या प्रमाणातील नागरिकांनी या शहराला संभाजीनगर असा उल्लेख करायला सुरुवात केली। अनेक वर्ष या नावासाठी लढा कायदेशीर प्रक्रिया चालत राहिली आणि त्यानंतर अखेर या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं। हेच ते सांस्कृतिक क्रीडा मैदान आहे जिथं 88 साली बाळासाहेबांनी आपली पहिली सभा गाजवली होती। या सभेमध्ये या शहराचं नाव संभाजीनगर करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती। आजही शिवसेनेची प्रत्येक निवडणुकीपूर्वीची किंवा महत्त्वाची सभा याच मैदानावरती पार पडते। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही याच मैदानावरती अनेक सभा घेतलेल्या आहेत, मात्र खऱ्या सभा गाजल्या या शहरामध्ये त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या 88 साली जेव्हा पहिली सभा इथं त्यांनी घेतली त्यानंतर या शहराची आणि त्यांची एक वेगळी अशी नाळ जोडल्या गेली। त्यानंतर नेहमी मग संभाजीनगरची महापालिका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, अगदी खासदारकीच्या निवडणुका असो, सर्व स्तरांवरती शिवसेनेला यश मिळायला लागलं आणि हे मैदान बाळासाहेबांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं मैदान होतं। त्यांच्या अत्यंत आपुलकीचं आणि जवळकीचं हे मैदान होतं। जसं मुंबईमध्ये शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क, तसंच मराठवाड्यामध्ये ते या मराठवाडा सांस्कृतिक मैदानाला आपला बालेकिल्ला समजायचे, आपल्या भाषणाचं आवडतं स्थळ समजायचे आणि इथूनच त्यांनी अनेक सभा ज्या आहेत त्या गाजवलेल्या आहेत। आज त्यांच्या 98व्या जयंतीनिमित्त इथं क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत आणि अनेक कार्यक्रम संपूर्ण शहरभरामध्ये घेतले जात आहेत। मात्र या मैदानावर आल्यानंतर प्रत्येकालाच बाळासाहेब ठाकरेंच्या जय महाराष्ट्राची आठवण मात्र नक्की होते। लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर।